प्रचंड मला लघवीच्या ठिकाणी जळजळ होते. बघा मी काय म्हणतो, उन्हाळ्यामध्ये टिपिकल पेशंट जे आहेत ते या पद्धतीचे होतात की लघवीची जागा जी आहे तर ती दुखते, लघवीच्या जागेमध्ये रखरख होते, उष्णता, भगभग, हे सगळं जे आहे हे सगळी लक्षणं सगळ्यात जास्त होतात ती उन्हाळ्यामध्ये. मग असं का होतं तर मार्ग जो आहे, एखादी पाईप जी आहे त्या पाईपमधनं सतत पाणी वाहत आहे आणि एखादा दिवस असं झालं किंवा सलग 3-4 दिवस असं झालं की त्याच्यामधनं पाणी जे आहे ते वाहत नाही, असं झालं तर तिथलं पाणी जे आहे ते बऱ्याच वेळेला त्या पाईपमधलं, म्हणजे समजा लोखंडाची पाईप असेल तर तिथला गंज जो आहे तो पकडायला लागतो. पण सतत पाणी जात असेल तर तो गंज पकडायचा रोलच येत नाही. असंच आपल्या शरीराचं आहे. आपण इनटेक ऑफ वॉटर जो आहे तो घेतो, तो लघवीमधून, संडासमधून, घामामधून पाणी जे आहे ते बाहेर पडत असतं आणि बऱ्याच वेळेला उन्हाळ्यात काय होतं, घाम जो आहे तो जास्त पाणी बाहेर फेकतो आणि लघवीच्या मार्गातून पाणी जे आहे ते कमी प्रमाणात बाहेर पडतं आणि याच्यामुळे UTI, युरिन ट्रॅक इन्फेक्शन जे आहे तर ते होतं किंवा पाणी जे आहे ते कमी पडल्यामुळे जळजळ, लघवीच्या ठिकाणी दुखणं, वेदना ह्या सगळ्या होत असतात. आणि त्यामुळे उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं शरीराला हायड्रेट ठेवणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी इनटेक ऑफ वॉटर जो आहे तो लक्षात ठेवून थोडं थोडं पाणी पिणं हे गरजेचं आहे. तुम्ही उन्हात काम करत असाल, उन्हामध्ये म्हणजे मार्केटिंग असेल, गाडीवरनं फिरत असाल तर जाणून बुजून पाणी पिणं हे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवून पाणी पिणं गरजेचं आहे.